झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिककरांवर पुन्हा एकदा घरपट्टी वाढीचा बोजा पडण्याची शक्यता आहे। महापालिका प्रशासनाने तब्बल 13% दरवाढीचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी पाठवलाय। विरोधकांनी मात्र या घरपट्टी वाढीला कडाडून विरोध केलाय। नाशिक महापालिकेने घरपट्टीत 13% दरवाढ करण्याचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर केलाय। याआधी विरोधी पक्षांनी प्रशासनाचा हा प्रयत्न हाणून पाडलाय। तरीही यंदा जादा विषयात छुप्या पद्धतीने प्रशासनाने प्रस्ताव सादर केल्याने विरोधक आक्रमक झाले। सभागृहाबरोबरच रस्त्यावर उतरून प्रशासनाचा विरोध करण्याचा इशारा देण्यात आलाय। दर वाढून ही चालणार नाही, सभागृह कधी मान्य करणार नाही आणि शिवसेना तर कदापि मान्य करणार नाही। घरपट्टी वाढीला विरोध राहणार आहे। सदस्यांची आणि नाशिककरांची एक दिशाभूल करण्याचा जो काही प्रयत्न चालवला आहे हा आम्ही या महासभेत हाणून पाडू। जर महासभेत त्यांनी जर सत्ताधाऱ्यांनी जर मंजूर करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी मी रस्त्यावर उतरून जनतेच्या बाजूने ही वाढीव घरपट्टी आम्ही रोखण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू। स्थायी समितीमध्ये व्यावसायिकांच्या घरपट्टीत दरवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर महासभेच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। तसंच गावठाण आणि सिडको वसाहत त्यातून वगळण्यात येईल असं सूचक विधान करत स्थायी समिती सभापती प्रशासनाचा निर्णय योग्य असल्याचा दावा करतायत। गावठाण जो परिसर आपला ज्या ठिकाणी सिडको सारख्या स्कीम आहे आणि त्या ठिकाणी मला वाटत नाही घरपट्टी आम्ही त्या ठिकाणी असं त्याच्यात आहे प्रस्तावामध्ये की त्या ठिकाणी आम्ही घरपट्टी वाढवणार नाही, सर्वसामान्य नागरिकांवर त्याचा भर देणार नाही। आणि 1-1 कोटीचा जर नागरिक फ्लॅट घेत असेल तर मला वाटत नाही कुठं तिथं त्या टाउनशिपला जर आपण घरपट्टी जर आकारली तर मला वाटत नाही कुठं कोणाचा विरोध होईल म्हणून। गेली 10 वर्ष नाशिक महापालिकेत शिवसेना भाजपची सत्ता होती। या 10 वर्षाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी नागरिकांवर दरवाढीचा बोजा टाकला नाही। मात्र मनसेच्या 1 वर्षाच्या काळात दुसऱ्यांदा दरवाढीचा प्रस्ताव येतोय। स्वाभाविकच सत्ताधारी मनसेच्या कारभारावर टीका होतीये। मात्र स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांच्या लक्षात हा विषय कसा आला नाही? स्थायी समिती सभापती पदाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत शिवसेनेनं मनसेला पाठिंबा दिलाय। त्यामुळे शिवसेना किती विरोध करणार याचं उत्तर आगामी महासभेतच मिळणार आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।